जिचं नाव इतिहासाच्या पानावर पुसलं गेलं, तिची कथा. काळ त्यावेळचा. भारत अजूनही अंधश्रद्धा, जातीभेद, पुरुष सत्ताक प्रथा, परंपरा आणि असमानतेच्या रात्रीमध्ये झोपला होता. समाज इतका कठोर होता की मुलींना शिकणं म्हणजे अपराध. दलित, मागास, गरीब महिलांना शिक्षण तर दूरच, त्यांचं नावही घेणं अनेकांना मान्य नव्हतं. पुण्याच्या एका शांतशील अरुंद गल्लीत एका साध्या मुस्लिम घरात एक मुलगी वाढत होती, फातिमा शेख. ती लहानपणापासूनच काहीशी हट्टी, काहीशी धाडसी आणि मनाने खूप मोठी. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू ती इतर कुणासारखी नव्हती. जणू तिला या जगात काहीतरी मोठं करायचं होतं. पण तिलाही माहीत नव्हतं की तिचं भवितव्य भारतीय इतिहासात किती महत्त्वाचं वळण घेणार आहे. त्या काळात तिच्या कुटुंबाने तिला शिकवण्याचा निर्णय घेतला. हेच स्वतःमध्ये धाडस होतं. पण फातिमा शिकत होती, समजून घेत होती आणि काळ जसा बदलत होता तसंच तिचं विचार विश्वही उंचावू लागलं. याच काळात पुण्यात एक तरुण जोडपं संघर्ष करत होतं. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यांचं स्वप्न शिक्षण सर्वांसाठी, शिक्षण मुलींसाठी देखील. पण समाज त्यांना सतत तोडत होतं, अपमान करत होतं. त्यांच्यावरती दगडफेक, शिवीगाळ, धमक्या, सगळं होत होतं. सावित्रीबाई जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्या अंगावरती चिखल, रग, गोमूत्र फेकायचे. इतकं प्रचंड प्रतिकार असतानाही ते दोघंही तग धरत होते. पण एक दिवस ज्योतिरावांच्या पालकांनी समाजाच्या दडपणाखाली येऊन त्यांना घराबाहेर काढलं. त्या रात्री त्यांच्या डोळ्यात निराशा होती. सावित्रीबाई म्हणाल्या, आपण चुकीचं काही करत नाही, पण लोक आपल्यासाठी दरवाजे बंद करत आहेत. अंधाऱ्या गल्लीत ते दोघं उभे होते आणि तेवढ्यात एक दरवाजा हलकेच उघडतो. तो दरवाजा होता फातिमा शेख यांच्या घराचा. फातिमा शांतपणे बाहेर येते, दोघांच्या चेहऱ्याकडे पाहते आणि एका वाक्यात इतिहास बदलते. आपण आत या, या घरात जागा आहे आणि मला तुमच्या कामात सहभागी व्हायचं आहे. त्या क्षणी सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणी येतं. ज्योतिराव फक्त एवढंच म्हणतात, फातिमाबाई, आमच्यासाठी हा आधार नाही, ही नवीन क्रांतीची सुरुवात आहे. आणि अशा प्रकारे पुण्यातील इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि मुलींची शाळा सुरू झाली. फुल्यांची मुलींची पहिली शाळा. आणि ती होती फातिमा शेख यांच्या घरात. फातिमा शेख फक्त घर देऊन थांबली नाही, ती सावित्रीबाईंसोबत शिक्षिका देखील बनली. भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका ही ओळख तिने त्या काळामध्ये कमावली, जेव्हा स्त्रियांनी घराबाहेर पडणंसुद्धा समाजाला रुचत नव्हतं. सकाळ होताच दोघीही शाळेकडे जात, हातात 2 चिमूट मीठ आणि अंगावरती मोठा अंगरखा. कारण त्यांना माहीत होतं, रस्त्यात लोक घाण फेकतील, चिखल फेकतील. ते मिठाने शरीरावरच्या घाणेचा त्रास कमी होत असे. दररोजचा अपमान, लोकांचे घातक शब्द, तिरस्कारांचे दगड. पण त्या दोघींच्या पावलांचा वेग मात्र कधीच थांबला नाही. शाळा सुरू झाली. पहिल्या दिवशी 2 मुली, दुसऱ्या दिवशी 4 आणि काही आठवड्यातच शाळा भरभरून जाऊ लागली. फातिमा घरोघरी जाऊन सांगायची, मुलगी शिकली तर घर उजळेल. शिक्षण हे पाप नाही, शिक्षण हे अधिकार आहे. कधी कुणी दार बंद केलं, कधी कुणी शिवी दिली, कधी कुणी म्हणालं, तू मुस्लिम असून हिंदूंचं काम करतेस. आणि कधी कुणी म्हणालं, मुली शिकल्या तर संसार उद्ध्वस्त होईल, घरातली कामं कुणी करायची. पण फातिमा मात्र शांतपणे उत्तर द्यायची, जेव्हा अंधार जास्त असतो तेव्हाच
प्रकाशाची गरज असते. रोज शाळेत नवीन मुलं मुली येऊ लागली. अस्पृश्य जातीतील मुलं, ज्यांना इतर शाळांमध्ये पायही ठेवू दिला जात नव्हता, त्या मुलांना फातिमा स्वतःच्या हाताने पुस्तके द्यायची. त्यांच्या डोळ्यात तिने पहिल्यांदाच आशेची चमक पाहिली. एकदा एक दलित मुलगी रडत आली आणि म्हणाली, आई म्हणाली होती मला शिकणं पाप आहे, पण माझं मन म्हणतं आहे मला शिकायचं आहे. फातिमाने तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाली, तुझं मन जे योग्य सांगतं ते शिक्षण आहे आणि ते खरं शिक्षण आहे. त्या मुलीने आणि अशा शेकडो मुलींनी फातिमा शेख यांच्या घरातून आपल्या भविष्याचा दिवा पेटवला. ज्योतिराव आणि सावित्रीबाई समाज सुधारण्यासाठी विविध मोहिमा राबत होते. विधवांसाठी आश्रय, कमजोरांसाठी मदत, मुलींसाठी शाळा आणि प्रत्येक कामात फातिमा प्रथम ओळीमध्ये दिसायची. धर्म, जात, परंपरा काहीही तिच्या मार्गात अडथळे येत नव्हतं. ती स्वतःला फक्त एका वाक्यात ओळख देत असे, मी एक शिक्षिका आहे. माझं काम आहे अज्ञानाशी लढणं. पण इतिहास नेहमीच न्याय देत नाही. काळ पुढे सरकत गेला. फातिमाचं नाव मात्र हळूहळू इतिहासाच्या पानांमधून गायब होत गेलं. जिथे सावित्रीबाईंचं नाव उजळत गेलं आणि ते योग्यच आहे, तिथे फातिमाचं नाव मात्र कुठेतरी हरवलं. पुस्तक तिचं नाव विसरली, दस्तऐवज हरवले, छायाचित्र अस्पष्ट होत गेली. पण सत्य हे आहे, जर फातिमा शेख नसत्या तर सावित्रीबाईंचा प्रवास तितकाच कठीण झाला असता. त्या पहिल्या आधाराचा हात, पहिल्या पावलांना मिळालेली सुरक्षित जागा, पहिली साथ ती होती फातिमा शेख यांची. समाजाने कदाचित हे सारं काही विसरले असेल, पण इतिहास कधीच या गोष्टी विसरत नाही. आणि जशी वेळ आली तशी ती पुनर्जन्मासारखी तिची आठवण पुन्हा उभी राहिली. आज देशात पुन्हा तिच्या नावाची चर्चा आहे. शाळा तिचं नाव घेत आहेत, संशोधन होतंय, विद्यार्थी तिच्यावरती प्रोजेक्ट करत आहेत. तिचं योगदान पुन्हा उजळत आहे. कारण कथेला शेवट नाही, कारण ज्यांनी इतिहास घडवला त्यांचा अंत कधीच नसतो. फक्त एक संदेश, एक स्त्री, एक मुस्लिम स्त्री समाजाच्या विरोधात जाऊन उभी राहून मुलींच्या हक्कासाठी लढली. ती होती फातिमा शेख. आणि तिच्या प्रयत्नांना प्रकाश आजही प्रत्येक शाळेत, प्रत्येक वर्गात आणि प्रत्येक मुलीच्या हातातल्या पुस्तकात दिसतो. ज्या स्त्रिया इतिहास लिहितात त्यांची नावं लोक विसरले तरी काळ त्यांना मात्र अमर करतो.